श्रोत्यांनो, तुम्हा सर्वांच्या आवडत्या स्वर संवाद या कार्यक्रमाची संवाद हा कार्यक्रम संवाद कार्यक्रम स्वरसंवाद. श्रोते हो, स्वरसंवाद या कार्यक्रमाचे सादर करते आहेत कार्यक्रम प्रमुख एकनाथ नाडगे. करणार आहात शनिवारी. श्रोते हो, सर्व काही सुरळीत असताना असं काहीसं का घडावं? सुरू असलेला फोनिंग कार्यक्रम असा मधातच बंद का पडावं? आनंद त्या कार्यक्रमाचा आयुष्यभर आपण जपावं. असं गाठोडं त्या आठवणींचं नेहमी मनात जपावं. साथ हवी आहे आपल्या सगळ्यांची, पण मध्येच हा फोन बंद का पडावं? आता सुरू झालाय कार्यक्रम पुन्हा नव्याने. आता पुन्हा सुरू करूयात फोन नव्याने. हजारोंच्या कार्यक्रमातही स्वरसंवाद हा कार्यक्रम ऐकूयात आणि सहभागी देखील होऊयात. नाही संपणार हा कार्यक्रम हे स्वतःलाच आपण सांगूयात. नव्याने सुरू झालेल्या स्वरसंवाद या कार्यक्रमात पुन्हा नव्याने रंग भरूयात. आपल्या आवडीची गाणी आणि आपले विचार एकमेकांशी संवाद साधून मनसोक्त गप्पा मारूयात. चला तर मग नव्याने सुरू झालेल्या आजच्या या स्वरसंवाद कार्यक्रमात पहिला कॉल कोणाचा सहभागी होतोय ते बघूयात. हॅलो, नमस्कार ताई. स्वरसंवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत सर. ताई, मी मोताळा जिल्हा बुलढाणा इथून विजय सुरडकर बोलतो ताई. अच्छा, विजय भाऊ बोला, कसे आहात? अगदी आनंदी आनंद आहोत ताई. आपण कशा आहात? आम्ही पण सगळे खूप छान आहोत सर. काय वाटतंय, स्वरसंवाद हा कार्यक्रम आता नव्याने पुन्हा सुरू झाला आहे? ताई, हा कार्यक्रम पूर्वी पण सुरू होता. आम्ही खूप फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण आमचा कधीही फोन लागला नाही. अमरावती आकाशवाणीला आमचा हा प्रथमच कॉल आहे ताई. आम्हाला फार खुशी आहे. अच्छा सर, पण आम्हाला खूप आनंद झाला की आज पहिल्यांदा तुमचा कॉल लागला आहे आणि पहिल्यांदा हा नव्याने कार्यक्रम सुरू झालेला आहे स्वरसंवाद. सर्व श्रोत्यांना अमरावती आकाशवाणीतर्फे ही एक प्रकारची मेजवानी दिली गेली की नव्याने हा कार्यक्रम नव्या उत्साहाने सुरू केला. आम्ही अमरावती आकाशवाणीचे मनापासून आभार व्यक्त करतो ताई. धन्यवाद सर. आपण स्वरसंवाद या कार्यक्रमात फोन केलात आणि कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी झालात. या कार्यक्रमात मग आता तुम्हाला कुठलं गीत ऐकायचंय? ताई, आमच्या शेतीच्या कामगिऱ्या जवळजवळ आटोपत आल्या ताई. नांगरणी, वखरणी, रोटावेटर वगैरे सर्व काम झाले मॅडम आमचे. हा. आता आम्ही शेतामध्येच आहे आणि शेतातील काही काळी कचरा वगैरे वेचत आहोत आम्ही. अच्छा, म्हणजे पुढच्या पिकाची तयारी आता तुमची सुरू झाली आहे, तर पावसाची वाट पाहणं सुरू आहे. हो ताई, हो. वरून राज्याची वाट पाहणं चालू आहे आणि वेधशाळेने सांगितलेलं आहे यावेळेस की पाऊस यावेळेस लवकर आहे. अगदी बरोबर. यावेळेस तर पाऊस ताई, लवकर आहे आणि पावसाळा लवकर आल्यामुळे शेतकऱ्यांना लवकर पेरणी देखील करावी लागणार आहे आणि एक वेगळंच आनंदाचं वातावरण यावर्षी आपल्याला अनुभवता येणार आहे. हो ताई, हो. तर सर, तुम्हाला आता या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायचंय? तर ताई, याच अनुषंगानं मला एक गीत ऐकायचं आहे. हा. चित्रपटाचं नाव आहे सावन को आने दो अच्छा. आणि गीताचे बोल आहे ताई हा. सावन को आने दो. हे गीत ऐकण्याकरता आपल्यासोबत कोण कोण आहेत? माझे मित्र आहेत ताई, बोराळा खुर्दचे आदिनाथ वाघ, संतोष कुमार वसाने, अशोक पाटील आणि नागनाथ शिंगाडे. सर्व रेडिओ ऐकणारे श्रोते आहे मॅडम हे. अच्छा, आमच्या आकाशवाणीचे कार्यक्रम आवडतात सगळ्यांना? हो ताई, हो. आणि विशेष करून मॅडम आपले प्रवीण भाऊ हागोने आहेत ना, त्यांचे विशेष करून आम्ही आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून ताई, हा. की त्यांनी आमचा नंबर आम्हाला दिला आणि त्यांच्याशी संपर्क झाला ताई. अच्छा, चला सर, त्यांच्या माध्यमातून खरंच एक नवीन श्रोते आपल्या या आकाशवाणी अमरावतीशी जुळत आहेत. त्यांचं देखील आभार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही सगळे श्रोते आनंदाने आमचे सगळे वेगवेगळे कार्यक्रम ऐकता, कार्यक्रमाबद्दलच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देता आणि आम्ही जे सादरीकरण करतो ते तुम्हाला आवडतं, त्या संदर्भातल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवतात. त्याबद्दल आम्हाला खूप खूप आनंद होतो आहे आणि अशाच प्रतिक्रिया आम्हाला तुम्ही कळवत जा आणि आमच्या या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होत जा. धन्यवाद सर. धन्यवाद ताई, आपण धन्यवाद. हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार मॅडम, मी बुलढाणा इथून अनिता गाठोडे बोलते. काय करता ताई तुम्ही? मी गृहिणी आहे आणि आकाशवाणीची रेकॉर्डिंग वगैरे करून मी व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करते. अरे वा. आपला अमरावती आकाशवाणीचे जे कार्यक्रम आहेत, हा. विशेष मधुमालती झालं, परत गीत गंगा झालं, हा. या कार्यक्रमाची सुद्धा मी रेकॉर्डिंग करून ग्रुपवर शेअर करते मॅडम. अरे वा, म्हणजे जे श्रोते ऐकू शकत नाहीत त्या श्रोत्यांपर्यंत तुम्ही आकाशवाणीचे कार्यक्रम रेकॉर्डिंगच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम करता. नक्कीच नक्कीच. खूप धन्यवाद ताई की तुम्ही हे खूप चांगलं काम करत आहात. पण आता न्यूज ऑन AIR ऍप हे जे आहे आकाशवाणीचं ऍप आलेलं आहे, हे ऍप आपल्याला जगभरात कुठेही कधीही कोणत्याही वेळेला कोणत्याही ठिकाणचं प्रसारण आपण ऐकू शकतो.
है ना? हो 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 ऍपद्वारेच ऐकता येतं मॅडम आम्हाला. हा हा. आज माझा प्रथम फोन लागलाय आकाशवाणी अमरावतीला. अच्छा, खूप छान वाटलं ताई आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकता. विवाहावर जर आधारित जो कार्यक्रम असतो सकाळी. हा हा. अनुरूप विवाह संस्था प्रायोजित हा कार्यक्रम असतो. अनुरूप विवाह तर ते पण छान वाटते ऐकायला. म्हणजे त्यात जी माहिती सांगतात तर खरंच ती खूप छान माहिती असते. अगदी बरोबर. आजकालच्या मुलींसाठी म्हटलं तर खूप छान माहिती आहे. हो, कारण आजकाल आपण जर पाहिलं तर वैवाहिक जीवन जुळवत असताना खूप अडीअडचणी येताना दिसतात, है ना? आणि हा जो शोध अनुरूप जोडीदाराचा कार्यक्रम आहे हा अगदी अवघ्या 5 मिनिटाचा आहे, पण या खूप काही कार्यक्रमाअंतर्गत सांगून जातो तो कार्यक्रम. खूप काही सांगून जातो. खूप माहिती देऊन जातो 5 मिनिटात, अवघ्या 5 मिनिटात. अगदी बरोबर. आज आता एक गीत ऐकायचंय मला. कुठलं गीत ऐकायचंय ते आपल्याला? चित्रपट आहे आनंद आश्रम. हा. त्यातील सारा प्यार तुम्हारा मैंने बांध लिया है आंचल में. अच्छा, हे गीत ऐकायचंय. हे गीत ऐकण्याकरता आपल्यासोबत कोण कोण आहेत? माझे पती आहेत रमेश गाठोडे. हा. मुलगा आहे लोकेश गाठोडे. मुलगी आहे शीतल किशोरजी पारसकर. आकाशवाणी अमरावतीचे जे श्रोते आहे बंधू भगिनी हा. आणि हा कार्यक्रम सुरू केल्याबद्दल हम्म. आपले खूप खूप धन्यवाद मॅडम. आपले देखील खूप खूप धन्यवाद की तुम्ही आठवणीने सांगितलेल्या वेळेवरती फोन करता आणि तुमचा फोन सहभागी करता येतो, तुमच्याशी बोलता येतं, तुमच्या मनातील गप्पा गोष्टी आम्हाला करता येतात, तुमच्याशी संवाद साधता येतो. आम्हालाही खूप आनंद झालाय हा कार्यक्रम सुरू झाल्यामुळे. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. असेच आमच्याशी सहभागी व्हा वेगवेगळ्या कार्यक्रमात आणि आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवत राहा. हॅलो. हॅलो, सूर संवाद. हा, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत. कुठून बोलताय? मी सरमसपूर अचलपूर तालुका जिल्हा अमरावतीवरून बोलतोय. दिलीप केवाळे. बोला दिलीप भाऊ, काय सुरू आहे सध्या तुमचं? आता माझ्याकडे तर आता बकऱ्या वगैरे आहेत, शेळ्या वगैरे आहेत. आता चारा वगैरे टाकून आता बसलेलो आम्ही. अच्छा, म्हणजे शेळी पालनाचा उद्योग तुम्ही करता तर? हो हो. अच्छा, त्याच्यासोबत कुठला व्यवसाय करता? त्याच्यासोबत आता दुसरा तर काही आता आहे नाही आता या गावामध्ये. अच्छा, किती शेळ्या आहेत तुमच्याकडे? माझ्याकडे आता पूर्ण एकंदर 15 ते 16 आहेत पूर्ण. अच्छा, त्याचं संगोपनाविषयी तुम्ही काय करता? शासनाच्या वेगवेगळ्या योजना येतात शेळी पालना संदर्भातल्या, तर त्याचा कधी फायदा तुम्ही घेतला आहे? कधी कधी आता जर त्या बकऱ्याला काही खुरी वगैरे येतात तोंडाला किंवा आजारी पडतात तर ते लस वगैरे टोचून घेतो आम्ही अच्छा. हो. पावसाळ्याच्या सुरुवातीला. हम्म. आणि निःशुल्क जे मार्गदर्शन करतात हा. त्याच्यावर आम्ही थोडसं करतो. बरोबर, कारण आता शासनाच्या वेगवेगळ्या योजना येतात आहे आणि त्या योजना कृषी विभागाच्या मार्फत जनावरांसाठी राबवल्या जातात. तर त्याच्या माध्यमातून शेळी पालन हा व्यवसाय उद्योग पुढे कसा जाता येईल, शेळ्यांचं संगोपन चांगलं कसं करता येईल याच्या संदर्भात वेगवेगळे ट्रेनिंग देखील घेतल्या जातात वेगवेगळ्या गावांमध्ये. तर असं एखाद्या ट्रेनिंग मध्ये आपण सहभागी झाला आहात? नाही, त्याची काही कल्पनाच नाही आम्हाला म्हणा आजपर्यंत. अच्छा, मग एक काम कराल, तुमची जी ग्रामपंचायत असेल अचलपूरचे, त्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन तुम्ही जर विचारपूस केली, चौकशी केली तर नक्कीच तुम्हाला या वेगवेगळ्या व्यावसायिकांविषयी माहिती मिळेल आणि नक्कीच त्याच्यामध्ये तुमचा सहभाग घेता येईल. हो. खूप छान वाटलं आपल्याशी बोलून की शेळी पालन हा छोटासा उद्योग जरी असला तरी उद्योगाचं आज पाऊल तुम्ही ठेवलेलं आहे आणि या उद्योगाची अशीच भरभराट हो आणि खूप मोठा उद्योग तुमचा हो, अशा शुभेच्छा अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे. आता या कार्यक्रमात आपल्याला कुठलं गीत ऐकायचंय? मला आता हे पावसाळा जवळ येणार आहे आणि जांभूळ वगैरे आता निघणार आहेत. हा हा. तर मला ते जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजवते हे मला गाणं आवडेल ऐकायला. नक्की नक्की, खूप छान गाणं आपण निवडलेलं आहे. आपल्याला गाणं काकू कोणीतरी वाजवत असतं, म्हणजे ते कुठंतरी परंपरेने चालत येतं, ते शिकलं म्हणून आपण शिकलो असं नाही काही नाही, तुमच्या मला बाबतीत? रेडिओचा छंद आहे आणि त्याच्यावर मला ते गाणे वगैरे येतात. हा हा. त्याच्यामुळे मला ते खूप मला इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये. अच्छा. आणि मी अधूनमधून मला वेळ मिळाला तर मी आता हे गाणे वगैरे त्या बासरीवर सराव करतो अरे वा, खूप छान. आणि मी वाजवतो. हो. आता सध्या आहे तुमच्याकडे बासरी? हो. वाजवून दाखवा मग. तर वाजवा. हॅलो, कुठून बोलताय आपण? मी बबिता मस्ती बोलत आहे अमरावतीवरून. अच्छा, अमरावतीवरून बोलत आहात. हा. स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय, कसं वाटतंय आपल्याला? खूप आनंद झाला मॅडम. खूप वेळची ट्राय करत होती. अच्छा, स्वरसंवाद कार्यक्रमाचा जो वेळ आहे हा दुपारी 1:30 ते 2 या दरम्यान करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे या वेळेला प्रत्येकाचे फोन सुरू असतात आणि कोणाचा फोन कधी लागतो
हे आम्ही सांगू शकणार नाही. त्याच्यामुळे वारंवार तुम्हाला हे प्रयत्न करावेच लागणार आहे कॉल लागण्यासाठी, है ना? त्याच्यामुळे थोडंसं आम्ही सुद्धा आमची दिलगिरी व्यक्त करतो की आम्हालाही काहीच करता येत नाही, कारण फोनिंगची जी लाईन आहे ती एकच असल्यामुळे सगळ्यांचे कॉल त्याच्यावरच येतात. हो मॅडम. हो या कार्यक्रमात आता तुम्हाला कुठलं गीत ऐकायचंय? मॅडम, मला निळकंठ मास्टर मधली जे गाणं आहे मॅडम, अधीर मन झाले, ते ऐकायचं आहे मॅडम गाणं. अच्छा, काय वाटतं तुम्हाला? अधीर मन झाले हे गाणं तुम्ही ऐकलं तर या गाण्यावरून काय अनुभव आपल्याला येतो? मॅडम, खूपच छान गाणं आहे मॅडम. ते खूप म्हणजे असं ऐकावंच वाटते आणि सर्वांनाच आवडते, माझ्या मैत्रिणी वगैरे, घरचे, मुलगा मुलगी. मॅडम, मी सकाळी किचन मध्येच लेडीजचा वेळ जातो हा हा. आणि माझ्या यातून पण मी किचन मध्येच ठेवलेला आहे. अच्छा. म्हणजे सकाळपासून 9 वाजतापासून 12 वाजेपर्यंत संपूर्ण वेळ रेडिओ ऐकत असते मॅडम. अरे वा, म्हणजे अमरावती आकाशवाणीचे कार्यक्रम तुम्ही आवडीने ऐकता तर? हो मॅडम, रोज ऐकते. खूप छान वाटलं की आकाशवाणीचे कार्यक्रम आपल्याला आवडतात. अजून या व्यतिरिक्त आपण काय करता? तसं मॅडम, मी घरकामच करते. यावेळेस काय बनवलं तुम्ही? उन्हाळा होता आणि मागच्या वेळेस कसं कोरोनाचा पिरियड असल्यामुळे महिला घरी होते, सगळे ऑफिस करणाऱ्या महिला देखील घरी होत्या, तर तेव्हाच एक वेगळं वातावरण होतं आणि आता पुन्हा नव्याने सगळं सुव्यवस्थित झालेलं आहे. तर काय अनुभव वाटतोय तुम्हाला? अनुभव मॅडम, कोरोनाच्या आधी जो काळ होता तो आता होत चाललाय हळूहळू. सर्वजण आपले जे राहिलेले काम आहे, शाळा, कॉलेज, ट्युशन सगळं व्यवस्थित चालू होत आहे आता मुलांच्या. यावेळेस काही केलं की नाही केलं? उन्हाळ्यात तुम्ही काय बनवलं नवीन विशेष? घरी गृहिणी ज्या असतात त्यांचे काम असतात की वर्षभरासाठी आपल्याला जे लागतं, शेवड्या, पापड, कुरड्या, हे सर्व बनवायचं. अच्छा, मग हे सगळं तुम्ही घरी बनवता की विकत घेऊन येता? नाही, जे बनवता येते वड्या वगैरे, पापड हे बनवते घरी. बाकी जे बाहेरचं लागते ते बाहेरून बोलावते. बाहेरचं काय लागतं तुम्हाला? काय म्हणजे शेवड्या वगैरे आता मॅडम पहिले करायचो आम्ही लहानपणी, पण आता रेडीमेडच बोलावतो. का बरं रेडीमेड आणावंसं वाटतं? कारण सुरुवातीच्या काळामध्ये तर तुम्ही स्वतः छान तयार करायच्या. हो मॅडम, हो, आई सोबत. अच्छा, आई सोबत करायची आणि लग्न झाल्यानंतर सगळं बंदच होऊन गेलं. हो, लग्न झाल्यानंतर मग बंदच झाला. ते लहान असताना मग मैत्रिणी वगैरे, शाळेतल्या, गावातलं वातावरण, तर त्यावेळेस सगळ्याच करायच्या. शेवड्या वगैरे सगळ्या लेडीज एकत्र येऊन अंगणामध्ये छान. आणि खूप वेगळं वातावरण राहायचं तेव्हा, है ना? हा, ते चित्र आता बदललंय मॅडम. हो, अगदी बरोबर. शहरीकरणामुळे काय होत आहे, सगळेजण आपापल्या कामात व्यस्त झाल्यामुळे कुठेतरी वेळ कमी पडतो आहे आणि एकत्रितपणे येऊन ह्या ज्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात हे करण्याकडे सगळ्यांचं आता दुर्लक्ष होत आहे आणि रेडीमेड झटपट आपल्याला काय मिळेल याच्याकडे आपलं सगळं लक्ष वेधलं जात आहे. हो मॅडम. है ना? पण तुम्हाला काय वाटतं, हे झटपट मिळालेलं चांगलं आहे की पूर्वीच्या काळाचे सगळेजण मिळून करायचं ते चांगलं आहे? मॅडम, ते पूर्वीच्या काळात जे मिळून करायचं त्याची चव अजूनही आपल्या जिभेवर रेंगाळते मॅडम, तुम्हालाही माहितच असेल. हो, अगदी बरोबर. कारण आता जर आपण बघितलं तर पूर्वीच्या काळामध्ये भाजी पोळी म्हटलं की खूप हे राहायचं, कारण तेव्हा ज्वारी खूप जास्त पिकायची, त्याच्यामुळे भाकरी खूप करायचे आणि मधात पोळी म्हटलं की ती खूप नव्याने किंवा मग सणाच्या दिवशीच ती पोळी केल्या जायची. पण आता सगळं उलट झालेलं आहे. तेव्हा भाकरीकडे वळताना आपल्याला दिसत आहे. लग्नातही गेलं की झुणका भाकर सगळेजण खूप आवडीने खातात, कारण आता पोळी नकोशी होत आहे. का नकोशी होत आहे? कारण पोळीमुळे साखरेचं प्रमाण आपल्या याच्यात वाढतं आहे, शरीराचं वजन वाढतं आणि वजन वाढलं की मग बाकीच्या ज्या गोष्टी असतात, जसं की बाकीचे आजार असतात, बीपी आहे, शुगर आहे, हे देखील वाढताना आपल्याला दिसतात, है ना? त्याच्यामुळे कुठेतरी जे जुनं होतं ते सोनं होतं असं म्हणायला हरकत नाही, है ना? खूप छान वाटलं ताई आपल्याशी बोलून आणि असेच प्रतिक्रिया आणि असे संवाद तुम्ही आमच्याशी साधत जा, कार्यक्रमामध्ये आमच्या सहभागी होत जा. थँक्यू सो मच. हॅलो. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार, कुठून बोलताय सर आपण? मी वडोदा पानाचे, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव इथून सुनील वाघ बोलतो. आपलं खूप खूप स्वागत आहे सुनील सर स्वरसंवाद या कार्यक्रमात. आज स्वरसंवाद हा कार्यक्रम नव्याने सुरू झालेला आहे. काय वाटतं? आजच चालू झालाय ना मॅडम. म्हणजे ऍक्च्युली हा स्वरसंवाद कार्यक्रम जुनाच आहे, पण काही फोन लाईन्स च्या दुरुस्तीमुळे थोडासा हा कार्यक्रम बंद झाला होता. पण आता नव्याने हा कार्यक्रम सुरू होत आहे आणि प्रत्येक श्रोत्यांचे वेगवेगळे अनुभव आम्हाला आता ऐकायला मिळतात. आता या कार्यक्रमात आपण सहभागी झाला आहात तर आपल्याला कुठलं गाणं ऐकावं असं वाटेल?
मला मॅडम नादो महानोर यांची रचना आहे दूरच्या रानात केळीच्या बनात. अच्छा सर, हे गाणं आपल्याला ऐकायचं आहे. तर हे गाणं ऐकताना आपल्या सोबत कोण कोण असणार आहेत? माझे मित्र आहेत गजानन कोवळे, दिलीप वाघमारे, गजानन वाघ. आम्हाला सर्वांना ऐकायचं आहे मॅडम. नक्की नक्की सर, आम्ही आपल्याला हे छानसं आपल्या आवडीचं गाणं तर ऐकवणारच आहे, पण बाकी आपल्याविषयी आम्हाला काय सांगाल? कुठला छंद आहे आपल्याला? मला छंद आहे रेडिओ ऐकण्याचा, फरमाईश करण्याचा. अच्छा, रेडिओ ऐकण्याचा आपल्याला छंद आहे. किती वर्षापासून रेडिओ हो. ऐकताय आपण? जी मॅडम 83-84 पासून श्रोता आहे. प्रथम पहिले कसं हे FM नव्हते, जळगाव आकाशवाणी होती आमच्याकडची. तिथं फोन करायचे, पत्र टाकायचे. रेडिओचा छंद आपल्याला कधीपासून लागला? आपल्या घरी या पूर्वीच्या वेळेस कोणी ऐकत होतं रेडिओ? हो मॅडम, माझी आत्या रेडिओ ऐकत होती. पहिले जे रेडिओ होते ना मोठ्याला वॉलचा, तो रेडिओ माझ्याकडे होता पहिले. अच्छा, म्हणजे जुन्या रेडिओ पासून आपली सुरुवात झालेली आहे. आता मग हो. तुम्ही कशावर ऐकता रेडिओ? आता मोबाईलवर. म्हणजे पहिले जे टेप रेकॉर्डर होते त्याच्यावर आपण ऐकायचो, आणि आता हा. आधुनिकीकरणामुळे हळूहळू मोबाईल वरती आपण FM आता ऐकतोय. कुठेही ऐकता येतो मॅडम. शेतीचं काम करताना ऐकता येतो, दुकान चालवताना ऐकता येतो, कुठं पण ऐकता येतो. अगदी बरोबर. म्हणजे FM हा 24 तास आपल्या सोबत असतो, जेव्हा हो. कुठेही कधीही कोणत्याही वेळेला आपल्याला ऐकता येतो. ऐकता येतो. खूप छान वाटलं FM विषयी तुमची आवड ऐकून, तुमचा छंद ऐकून. आपण ऐकत आहोत आपल्याला आपल्या आवडीचं हे छानसं गीत. हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत. जी बहन जी नमस्ते हा, नमस्ते सरजी. जी। मैं ग्राम लोहेड़ी, जिला महोबा, बुंदेलखंड, उत्तर प्रदेश से जयपाल यादव बात कर रहा हूँ। अच्छा, बुंदेलखंड से आप बात कर रहे हो? बहुत अच्छा लगा कि आपने बुंदेलखंड से हमारे प्रोग्राम में शामिल होने की कोशिश की और हमसे बात करने की आपकी इच्छा हुई। बिल्कुल, बहुत खुशी होती है हमें। अब कम से कम हम श्रोताओं के लिए यही तो मतलब मनोरंजन का, और आप लोगों से बात करने का अंदाजा, यही तो हम लोग चाहते हैं। और क्या क्या शुरू है अभी बुंदेलखंड में? वातावरण कैसे शुरू है? वहाँ पे बारिश शुरू हुई है या नहीं? मैम थोड़ी सी बारिश 1-2-3 दिन हो गई है, हल्की हल्की सी, लेकिन उमस भरी जो गर्मी 48 डिग्री तापमान पहुंच गया था, तो थोड़ा राहत 45-46 पे अभी भी है, अच्छा अच्छा। लेकिन कुछ राहत सी है। और मैं तो ये बताऊं बहन जी के जो पक्षी अपने, उनके लिए बहुत अपन तो मुंह बोल लेते हैं, चलो अपन को गर्मी लग रही है, पानी पीना है, उनके लिए तो देखो आप वो क्या कर रहे होंगे। तो मैं 2 जगह डीजल पंप से पानी का इंतजाम करके होदी सोदी बनवाता हूँ, वे बैग तो भर देता हूँ सुबह से, कि कम से कम जो आवारा जानवर हैं, जैसे नील गाय हो गई है, जो गाय वगैरह फिरती रहती हैं, अभी फसल कट गई तो खेत खाली है तो छुट्टा फिरते रहे, तो वो भी पानी पिए, और लंगूर होते बांदर, वो भी पानी पीते रहे। मतलब इस तरह का मेरा सुबह से यही काम होता है कि पहले उन लोगों को सेवा कर दूं मैं। अच्छा अच्छा, बहुत ही बढ़िया काम आप सर कर रहे हैं। उन लोगों को ध्यान में रखते हुए उनको जल कैसे पहुंचेगा, इस पे आप ध्यान दे रहे हैं। जी जी बिल्कुल, मेरी यही सोच रहती है बहन जी, मैं जितना मुझसे बन रहा है। हाँ। अभी इस समय हमारे बुंदेलखंड में शादियों का दौर चल रहा है, तो उसमें जो गरीब तबके की बेटियों की शादी हो रही, तो मैं उनकी शादी के 4 दिन बाद जाता हूँ उनके घर पे के अच्छा। इनके कागज दो मुझे, मैं शादी अनुदान का पैसा दिलवाऊंगा सरकार से, और आप लोग मुझे आधार कार्ड जो भी डॉक्यूमेंट्स लगते हैं हाँ। उनका कागज दे दो। तो वो काम करवा रहा हूँ मैं अभी। मतलब तौलिए बांध लेता हूँ सिर पे, और गाड़ी मोटरसाइकिल से चला जाता हूँ, और ये सोचता हूँ कि आगे इनका भविष्य, इनकी गरीबों की मदद हो जाएगी, तो बच्चियों की जो विदा होती है उसमें अगली बार इनको जो पैसा मिलेगा और उनकी में दान में जाएगा, तो हमारा नाम होगा कि चलो भैया ने मदद की है, हमारे लाने बहुत अच्छा काम करती है। बराबर। और आपका ये जो काम है ये बहुत अच्छा है कि शासन की जो अलग अलग प्रकार की सुविधा है ये आप उन तक पहुंचा रहे हैं। एक माध्यम, एक जरिया आप बन चुके हैं। तो बहुत अच्छा लगा कि आपके माध्यम से बहुत लोगों तक शासन की अलग अलग प्रकार की योजनाएं पहुंच रही है और उसका लाभ सबको मिल रहा है।
मैं एक समाज सेवक हूँ, तो हर जो भी सरकार की जो हमारे मतलब देश के प्रधानमंत्री जी की जो योजनाएं हैं या प्रदेश की जो भी मध्य प्रदेश हो चाहे उत्तर प्रदेश का, मुझे बाखिब मैं सभी योजनाओं को जानता हूँ। और को चाहे वो सुमंगला हो चाहे लाडली लक्ष्मी योजना हो मध्य प्रदेश में, जैसे लाडली लक्ष्मी हमारी यूपी में सुमंगला, तो उस पे आगे की जो 18 शिशु से लेकर 1 वर्ष मतलब जन्म लिया तभी से मैं उसका ऑनलाइन करा देता हूँ, कि ताकि शादी की टाइम पे इनका मतलब कुछ न कुछ राहत इनको आगे मिले। भगवान न चाहे हम घर की स्थिति आज क्या है कल किसी की क्या होगी। बराबर। अभी हम लोग जब तक है तब तक तो बहुत बढ़िया करने का काम सोचेंगे, है ना? जी और जी आगे का सोचा नहीं, पर आगे जाके भी जिन लोगों को आप मदद कर रहे हैं उनका भविष्य अगर उज्जवल होता है तो आपने जो कुछ काम किया है वो जी अंतिम इसमें तो बहुत अच्छा ही रहेगा, क्योंकि उसका जीवन बहुत ही सुधर जाएगा। और मैं बहन जी जिस भी आकाशवाणी से जुड़ता हूँ तो मुझे बहुत सम्मान है। आप जैसे महान उद्घोषक महोदय मुझे सम्मान देते तो और हौसला अफजाई, जैसे आप लोग कार्यक्रम सजाते हैं प्रस्तुत करते हैं तो हमारा फायदा हमारा सार्थक, हमारी बहनों की मेहनत कहाँ तक सार्थक हुई। तो इस कार्यक्रम के माध्यम से मुझे उन तक तारीफ भेजाना मेरी सोच रहती है कि उनका हौसला अफजाई करवाते रहें, ऐसी मेरी इच्छा रहती है। और क्या करते हैं महिलाओं के बारे में कुछ आपके बुंदेलखंड में कुछ अलग तरह से कुछ किया जाता है? हाँ, तो उसमें जैसे एक समूह चलता है हमारे यहाँ। जैसे कोई अनपढ़ घर में कोई व्यवसाय करना चाहती हैं तो उसमें सिलाई का प्रशिक्षण के लिए उसमें 8 दिन में कैंप लगाया जाता है। तो उसमें 30,000 रुपए का अनुदान मतलब बैंक से लिया जाता है। तो उसको बारी बारी से करके उसी का जो पैसा का जो धंधा करती हैं महिलाएं, अपना जो चाहे जनरल का सामान हो जैसे चूड़ियां ओड़ियां का जिसको शौक है, जिसको सिलाई का शौक है, तो इस तरह का पैसा निकलवा देते हैं। अच्छा। तो उनका पालन पोषण होता है। जब उन्होंने 30,000 रुपए का जमा करेंगे 8 दिन में 500 रुपए 700 रुपए करके, फिर उनको अगर देख लिया गवर्नमेंट ने या बैंक वालों ने या सरकार ने देख लिया तो उनको फिर 1.5 लाख का मिलता है। अच्छा। तो और व्यापार बढ़ा सकती हैं, वो अपना धंधा और बिजनेस कर सकती है। इस तरह की योजनाएं हम महिलाओं को मतलब करवा रहे हैं। अच्छा, मतलब मुद्रा योजना जो है अभी शासन ने निकाली हुई, इस योजना का लाभ भी आप सब जनता तक पहुंचा रहे हैं तो बिल्कुल 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 बहन जी। बहुत बहुत अच्छा लगा कि शासन का अलग अलग प्रकार के योजना ध्यान में रखते हुए सबको मालूमात आप देते हैं और उसके साथ साथ आप एफएम में भी जुड़ते हैं। बहुत अच्छा लगा आपसे बात करके। अभी इस प्रोग्राम में आपको कौन सा गाना सुनना है? जी मुझे गीत है, मुझे शायद फिल्म में देखो कोई नजराना लेकर आया मेरे दीवाने को, इस तरह का गीत है। जरूर हम आपके पसंद का ये नगमा हम आपको सुनवाएंगे। मेरे साथ में लोकेंद्र गुर्जर, सुनील पाठक और हमारे चंदेश गौहर जी, सुरेश कुमार सैनी जी और कुछ मेरी श्रोता बहनें भी हैं। शायद आपकी मुलाकात हुई है, पूनम जी हैं और जयमंत्री केवट जी हैं। मतलब बहनों की काफी लंबी लिस्ट है, क्योंकि मैं ग्रुप में जुड़ा हूँ तो काफी लोगों को जानकारी देता रहता हूँ, तो सबका नाम लेना संभव है। अच्छा अच्छा अच्छा, चलो तो हम आपको सुनाते हैं आपकी पसंद का ये अपना। हॅलो, हा स्वर संवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत। नमस्कार मॅडम, मी देवीदास घनबहादूर बोलतो मॅडम, वरुजोळका तालुका अकोट जिल्हा अकोला। अच्छा, हा कार्यक्रम मॅडम आपला आता बरेच दिवसापासून बंद होता मॅडम, तर हा पहिलाच कार्यक्रम आहे मॅडम आपला, तर त्याबद्दल आता आकाशवाणी अमरावतीचे आम्ही आभार मानतो मॅडम सुरू केल्याबद्दल। सर अकोल्याचं वातावरण सध्या कसं सुरू आहे? अकोल्याचं वातावरण मॅडम सध्या आता चांगलं आहे मॅडम, सध्या ऊन भरपूर तापत आहे मॅडम, सध्या 46-47च्या स्वरूपात आहे मॅडम तापमान। अगदी बरोबर। आणि यावेळेस तर अकोल्यामध्ये सगळ्यात जास्त तापमान असल्याचं आपल्याला लक्षात आलंय। हो मॅडम। सर आपण काय व्यवसाय करता? मॅडम तसा माझा मेन व्यवसाय मॅडम शेती आहे। अच्छा। आणि शेतीला जोडधंदा म्हणून मॅडम मी वेल्डिंगचं काम करतो मॅडम। मग वेल्डिंगच्या कामामध्ये आपण काय काय करता, काय विशेष आहे? मॅडम मी गिरीला बनवतो मॅडम, लोखंडी गेट बनवतो मॅडम, लोखंडी दरवाजे बनवतो मॅडम, आपल्या खिडक्या बनवतो मॅडम, सर्व पॅरापेटचे काम, सर्व वेल्डिंगचे काम करतो मॅडम। अच्छा सर, वेल्डिंगची कामं करत असताना खूप वेळा लक्षात येतं की डोळे कमजोर होतात, त्याच्यामुळे कधी कधी हाताला इजा होते, तर हे काम करत असताना स्वतःची काळजी घेण्यासाठी आपण काय करता? मॅडम यासाठी मॅडम मी स्वतःची काळजी घेण्यासाठी मॅडम ते हँड स्क्रीन असते
मॅडम चेहऱ्याची सुरक्षेसाठी. हा नंतर हँड ग्लोव्ज असतात आणि बूट पण असते मॅडम पायात. आणि जे आम्हाला जे कपडे असतात ना हा ते स्पेशल मध्ये कपडे मॅडम आमच्या म्हणजे ज्यावेळेस आम्ही वेल्डिंगचं काम करतो त्यावेळेस आमच्या अंगाने म्हणजे कडक सारखे कपडे असतात मॅडम हो. कॉटन मध्ये. हे सगळ्या सुविधा तिथे असतात, पण याचा वापर प्रत्यक्षात तुम्ही करता की नाही? हा मॅडम याचा वापर मॅडम मी प्रत्यक्षपणे करतो मॅडम. नक्कीच, कारण हे काम खूप जोखमीचं आहे, खूप कठीण आहे आणि हे करत असताना आपल्याला कुठे इजा होऊ नये याची काळजी आपण नक्कीच घ्यायला पाहिजे, कारण हो आपल्या मॅडम. स्वतःवरती आपलं कुटुंब देखील अवलंबून असतं, हो मॅडम. है ना? तर आज मॅडम मला गीत ऐकायचं आहे मॅडम, बुद्धगीत ऐकायचं आहे मॅडम. आमचे रेडिओ श्रोता हा बाळूभाऊजी तायडे यांचे मॅडम निधन झालं, तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी मॅडम मला आज बुद्धगीत ऐकायचं आहे. सर, अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे श्रद्धांजली की खूप दुःखद घटना घडली आणि त्यांना समर्पित म्हणून तुम्ही हे बुद्धगीत तर मला लावायला सांगत आहात. गीताची बोलत मॅडम, बुद्ध देवा तुझी ज्ञान गंगा मार्ग दावी आम्हाला पसंत. चला तर आपण ऐकूयात आपल्या आवडीचं हे छानसं गीत. हॅलो, आकाशवाणीचं अमरावती केंद्र स्वरसंवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत. हा मॅडम, आकाशवाणी अमरावतीला फोन लागला का? हो मॅडम, आकाशवाणी अमरावती मध्ये फोन लागला आहे. मॅडम, मी प्रादेशिक कला विभाग युनिव्हर्सिटी मधून बोलते. नमस्कार. मॅडम, मला एक गाणं ऐकायचं होतं. जिंदगी दोस्तों की दुनियादारी में हसी मेरी जिंदगी. मॅडम, हा शुभम बोलते. हॅलो. हा हॅलो, बोला शुभम, काय करताय सध्या? काही नाही मॅडम, आम्ही सध्या आता असाइनमेंट लिहित होतो आमच्या कॉलेजमध्ये अच्छा आणि त्या मग आम्हाला गाणं ऐकायचं होतं. अच्छा, आम्हाला आमचे जुने दिवस आठवले म्हणून ते गाणं आम्हाला आठवलं. तर आता तुम्ही आमच्या ते गाणं लावा मॅडम. नक्की नक्की, आम्ही तुम्हाला तुमच्या आवडीचं गाणं तर ऐकवणार आहेच, पण तुम्ही जे गाणं डेडिकेट केलं आहे, तुम्हाला सगळ्यांना ऐकायचं आहे, तो दुनियादारी हा चित्रपट तुम्ही बघितलाय का? हो बघितलं मॅडम. काय वाटतं तुम्हाला त्या चित्रपटाविषयी? बिलकुल, त्यामध्ये युनिटी कशी असली पाहिजे, त्यानंतर जो त्यांचा ग्रुप असतो त्यामध्ये प्रेम कसं होतं ते दाखवलेलं आहे आणि प्रेमाची कशी भावना असली पाहिजे. ठीक आहे, आपण आपलं प्रेमाचा टॅग सुद्धा करू शकलो पाहिजे हे त्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि मजा मस्ती तर दाखवलेलीच आहे, जे आम्ही करतोय नेहमीच आणि करत राहणार. अगदी बरोबर. तुम्ही हो. प्रेमावरून बोललेत म्हणून प्रेमाचा विषय निघाला म्हणून तुम्हाला विचार असं वाटेल की तुम्ही आयुष्यात कधी प्रेम केलंय? हो मॅडम, एकदा नाही खूपदा. अच्छा, काय परिभाषा असेल तुमच्या प्रेमाची? प्रेम म्हणजे त्याग मॅडम, बस. माझ्या भाषेसाठी प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे विश्वास, प्रेम म्हणजे काळजी. अगदी म्हणजे बरोबर. कोणी आई आपली, मी माझ्या आईवर प्रेम करतो, आई माझी काळजी घेते, प्रेम आहे. माझ्या वडिलांचं माझ्यावर प्रेम आहे, काळजी आहे. एका मित्राला आपण विश्वास ठेवतो ते प्रेम आहे. एखादी मैत्रीण मित्र आपला साथ देते ती प्रेम आहे. प्रेमाला कुठल्या एका बंधनात बांधून चालणार नाही. तिथे प्रेम फक्त एका प्रियतेने प्रिय करायचंच असेल असं नाही. अगदी बरोबर. प्रेम कोणीही कोणावर करू शकतो. अच्छा, खूप छान वाटलं तुमच्या प्रेमाची परिभाषा ऐकून. आणि अशीच प्रेमाची परिभाषा जर सगळ्यांची असली तर नक्कीच प्रेमाचं रूप हे बदलू शकतं. चला तर मग आम्ही आपल्याला ऐकवित आहोत आपल्या आवडीचं हे छानसं गीत. शेवटच्या कॉल सोबतच इथे थांबण्याची वेळ झाली आहे, परंतु या स्वरसंवाद या फोन इन कार्यक्रमात नव्याने काही श्रोत्यांना सहभागी होण्याकरता मी सांगू इच्छिते की प्रत्येक बुधवारी दुपारी 1:30 ते 2 या वेळेत या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाईल. त्याच आठवड्यातील येणाऱ्या शनिवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान. ध्वनिमुद्रणासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 0721-266-8041. आमचा दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा तपासून घ्या, 0721-266-8041. चला तर श्रोते हो, या कार्यक्रमात ज्यांची फोन कॉल्स आम्ही सहभागी करून घेतलेत, कृपया त्यांनी पुढील 2 आठवड्यांपर्यंत कॉल करू नका, कारण या फोन इन स्वरसंवाद या कार्यक्रमात नवीनही श्रोत्यांना त्यांच्या आवडीची गाणी आणि मनसोक्त गप्पा आमच्याशी करू द्यात. श्रोते हो, जाता जाता आपल्याला सांगू इच्छिते की या स्वरसंवाद फोन इन कार्यक्रमास तांत्रिक साह्य दिलं होतं सुनील शेरेकर आणि रवींद्र वानखडे यांनी, तर निर्मिती सहाय्य विनोद गवळी आणि स्नेहल ठाकरे यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कार्यक्रम प्रमुख एकनाथ नाडगे. श्रोते हो, स्वतःची आणि इतरांची देखील काळजी घ्या. स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा आणि गाण्यांचा मनसोक्त आनंद घेत रहा. चला तर मग स्वरसंवाद या कार्यक्रमातून जाण्याची वेळ झाली आहे. आपल्या रेडिओ मैत्रीण स्नेहल ठाकरेला द्या रजा. नमस्कार.